जागरूक जनतेचे एकमत, आपलं जागृत जनमत। तारा राणी आघाडी व भाजपच्या उमेदवारांना बहुमताने विजयी कराव, माधवराव घाटगे। शिरोळ नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत भाजपा व तारा राणी आघाडीच्या वतीने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ सारिका अरविंद माने व इतर सर्व नगरसेवक या सर्वांना आपण बहुमताने विजयी करावे असे आवाहन गुरुदत्त साखर कारखान्याचे सर्वेसर्वा माधवराव घाटगे यांनी शिरोळ येथे झालेल्या सभेत बोलताना व्यक्त केले। ते म्हणाले की जयसिंगपूर, शिरोळ आणि कुरंदवाड या तिन्ही ठिकाणी आम्ही भाजप व तारा राणी आघाडीच्या माध्यमातून उमेदवार उभे केले आहेत। तेथील सर्व उमेदवारांना आपण भरघोस मतांनी विजयी करावे आणि आपली सेवा करण्याची संधी द्यावी असे त्यांनी आवाहन केले। जागृत जनमत न्यूज साठी शिरोळहून संपादक विनोद पाटील। तसेच आमच्या भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष आमचे सुरेश हळवणकर साहेब, तसेच आमचे मित्र, जवळचे परममित्र आमदार अशोकराव माने, सगळे शिरोळ नगरपालिकेला उभारलेले सगळे नगरसेवक पदासाठी उभारलेले नगराध्यक्ष अधिक 20 सीटा, तसेच कुरुंदवाडच्या नगराध्यक्ष पदासाठी उभारलेल्या समीरा जोशी, ॲडव्होकेट समीरा जोशी आणि उपस्थित सगळे शिरोळ आणि कुरुंदवाडचे नागरिक वर्ग। मी जास्त वेळ बोलणार नाही, कारण मला चंद्रकांत दादा ते सुद्धा तिकडनं निघाले आणि जयसिंगपूरलाचा कारभार सगळा माझ्याकडे असल्यामुळं तिथं अशोकराव आमचे सक्षम आहेत, त्यामुळे आम्हाला इथे काय काळजी करायची काही काळजी नाही। तर तिथं जयसिंगपूरला ते 12:30 पर्यंत येत असल्यामुळं मी फक्त एवढेच 2 शब्द मी बोलतो। तर जवळजवळ प्रत्येक याला नारळाचं चिन्ह सगळीकडे दिलेलं आहे त्या तारा राणी आघाडीच्या निमित्तानं। त्यातले 19 पैकी जवळजवळ 3 सीटा या कमळावरती उभ्या आहेत। या संपूर्ण सगळ्या नगराध्यक्ष अधिक सगळ्या 20 सीटा तुम्ही प्रचंड बहुमताने निवडून द्यावं असं मी जाहीर आवाहन करतो आणि आपलं सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे। त्याप्रमाणे तुम्ही निश्चितपणानं प्रचंड बहुमतानं निवडून द्या याच्याबद्दल मी खात्री बाळगतो आणि माझे 2 शब्द सांगतो। तर मला जयसिंगपूरला चंद्रकांत दादांच्या स्वागतासाठी जायचं आहे, तिथेही काही बऱ्याच बैठकी आहेत त्यांच्या। त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये शिरोळला त्यांच्याबरोबर आहे आणि संध्याकाळी मी कुरुंदवाडला त्यांच्याबरोबर आहे। तो कार्यक्रम नियोजित असल्यामुळं मला जावं लागतं, माफ करा मला। माझं 2 शब्द बोलून मी माझं